शिष्यवृत्ती परीक्षा एक ऑनलाईन मार्गदर्शन हॅलो हॅलो सर, एक आहे ना, एक बंद करा कोणता तरी एक मोबाईल किंवा हे एकाचं बंद करा स्पीकर. लॅपटॉपचं चालू करा किंवा मग मोबाईलचं चालू ठेवा. शिट्टी मारत ते शिट्टी मारत. ते मला इथं रिस्पॉन्स चेक करायला भेटेल मोबाईल मध्ये, म्हणून तो मोबाईल पण ठेवलाय बाजूला. त्याचा आवाज येतोय का? हो, शिट्टी मारता येतो. हॅलो, हा सर, लॅपटॉप मधून आवाज येत नाही वाटतं का मग? आवाज येतोय पण तो दोन दोन डिव्हाइस असल्यामुळे ते शिट्टी मारतय तुमची. एकाचा माईक बंद करा. हॅलो, हा, येतो आवाज. जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन शिबिर, या शिबिरामध्ये मी सुधाकर पाटील, उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा शेलवली बांगर, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मिशन आरंभ अंतर्गत आपल्या जिल्हा परिषदेने अतिशय स्तुत्य अशा पद्धतीचा उपक्रम हा सुरू केलेला आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य आशिषजी एरेकर साहेब, तथा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आणि माझे मित्र भास्करराव पाटील साहेब, या दोन्ही अधिकाऱ्यांनी अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम जिल्ह्यासाठी सुरू केलेला आहे आणि त्याची अतिशय मधुर अशी फलश्रुती अहिल्यानगर जिल्ह्याला अनुभवायला मिळते आहे. हे आपण वेळोवेळी येणाऱ्या निकालांवरून बघत असतो. आज माझ्या वाट्याला जो घटक आलेला आहे तो आहे बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत समसंबंध. समसंबंध हा घटक तसा इयत्ता 5वी साठी पण आहे आणि इयत्ता 8वी साठी पण आहे. 10 मार्कांसाठी हा घटक, या घटकावर प्रश्न विचारले जातात. याचे आपण बघतो शब्दांचा समसंबंध, इंग्रजी अक्षरांचा समसंबंध, आकृत्यांचा सहसंबंध आणि संख्यांचा समसंबंध, अशा पद्धतीचे याचे उपघटक पडतात. एखाद्या घटकावर 2 प्रश्न विचारले जातात आणि काही उपघटकांवर एक एक प्रश्न विचारला जातो. मात्र समसंबंध हे प्रश्न निश्चितपणे चॅलेंजिंग असतात. मला माहित आहे की आता आपले विद्यार्थी परीक्षेची अंतिम तयारी करून परीक्षेसाठी सज्ज झालेले आहेत. अवघ्या एका आठवड्यावर आपली शिष्यवृत्ती परीक्षा येऊन ठेपलेली आहे. विद्यार्थ्यांचे सराव पेपर सुरू आहेत. अभ्यासक्रम सगळ्या विद्यार्थ्यांचा पूर्ण झालेला आहे आणि सराव पेपरमध्ये जे विद्यार्थी स्कोरिंग करतायत अशा विद्यार्थ्यांना राज्य गुणवत्ता यादीत येण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. जे विद्यार्थी पासिंगच्या जवळ आहेत ते गुणवत्ता यादीत येण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि जे विद्यार्थी थोडेफार पासिंग पासून लांब राहत आहेत त्यांना निदान पास तरी कसं होता येईल यासाठी त्यांचीही धडपड आहे. तर आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या घटकाला आपण सुरुवात करूया. चला शिकूया समसंबंध.
आता मी इथं काय केलेलं आहे, संख्यांचा समसंबंध शिकवताना कोणत्या कोणत्या पद्धतीचे कशा कशा प्रकारचे समसंबंध आपल्याला लावता येतात, समसंबंध किंवा त्याला सहसंबंध असं सुद्धा म्हटलं जातं, अशी 7-8 उदाहरणं पहिल्यांदा आपण स्पष्टीकरणासह बघूया आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठी मी काही प्रश्न पाठवणार आहे आणि तो आपल्या रिस्पॉन्सची मला प्रतीक्षा असणार आहे. तर बघूया. बघा, पहिलाच प्रश्न स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल, 74ला 22. 74ला 22 आहेत, तर 28ला काय असू शकतात? आता ह्या एकट्या 74 आणि 28 यांना घेऊन आपण अनेक प्रश्न तयार केलेले आहेत. उद्देश असा आहे की कुठल्या कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची एक दिशा आपल्या विद्यार्थ्यांना मिळावी. किंबहुना या दोनच संख्यांवर 50 पेक्षा जास्त प्रश्न आपल्याला तयार करता आले असते. पण एक नमुना म्हणून मी एक 7-8-10 प्रश्न फक्त 74 आणि 28 या दोनच संख्या आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. त्यांच्यावर काय काय प्रश्न कशा कशा पद्धतीचे येऊ शकतात ते आपण बघूया. आता बघा, 74 22 तर 28 काय, हा जो प्रश्न आहे याच्या स्पष्टीकरणामध्ये आपल्याला दिसेल की 74 मध्ये काय केलेलं आहे, तर त्याच्या अंकांची बेरीज केलेली आहे. 74च्या अंकांची बेरीज होते 11 आणि 11ची दुप्पट 22 हे इथं समोर लिहिलेले आहेत. 11ची दुप्पट करून 22. याचाच अर्थ विद्यार्थ्यांना आता कळलं असेल की आपल्याला सुद्धा 28 जो आहे या 28च्या अंकांची बेरीज करायची आहे. 8 आणि 2 10 होतात आणि त्याची दुप्पट 20 हे उत्तर असणार आहे. प्रश्न दुसऱ्यामध्ये आपण गेलोय, तिथं आपल्याला असं दिसतंय की 74ला 121. आता 121 ही संख्या बऱ्यापैकी बोलकी आहे. विद्यार्थ्यांना लगेच लक्षात येत आहे 121 हा कोणाचा तरी वर्ग आहे. आणि मग आता वर्ग कोणाचा असेल तर 7 आणि 4 या अंकांची बेरीज 11 होते आणि 11चा वर्ग 121 हा इथं पुढे लिहिलेला आहे. याचाच अर्थ 28 जो आहे त्याच्या आपल्याला अंकांची बेरीज करायला हवी. 28च्या अंकांची बेरीज 10 होते आणि 10चा वर्ग 100 हे आपलं उत्तर असणार आहे. आपण पुढे जाऊया. पुन्हा एकदा 74चाच प्रश्न आहे. 74ला 56 तर 28ला काय? तर आपल्या लक्षात येईल 74 मग यांची बेरीज असेल का, मग यांची वजाबाकी असेल का, मग यांचा गुणाकार असेल का, मग काय वर्ग असेल का, अशा अनेक पद्धतीने आपण या ठिकाणी विचार करू लागतो प्रश्न समोर आल्यावर. या ठिकाणी मला दिसताना असं दिसतंय की 74 याच्या अंकांचा गुणाकार केलेला आहे. तो गुणाकार आहे 7 चोक 28 आणि 28ची दुप्पट 56 लिहिलेले आहेत. कदाचित या 56च्या ठिकाणी 14 लिहू शकले असते, म्हणजे 7 चोक 28 आणि त्याच्या निम्मे 14 असा सुद्धा हा प्रश्न तयार करता आला असता आपल्याला. तर 7 चोक 28, 28च्या दुप्पट जर 56 आहेत तर मग इथं 28च आहे आपल्याकडे. आता तर 2 16 आणि 16च्या दुप्पट 32 हे आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 74 पुन्हा दिसतोय आपल्याला. आता या ठिकाणी 74ला 9 आहेत. 74ला 9 आहेत तर 28ला काय असू शकतात हा प्रश्न आहे. 74ला जर का 9 असतील तर या अंकांचा फरक सात आणि 4. एक मिनिट, आवाज येत नाही ना का? हॅलो, आवाज येतोय ना सर? हॅलो, येतो येतो. हा, 74 मधले जे अंक आहेत या दोन्ही अंकांचा फरक आहे 3 आणि 3 फरक असल्यामुळे त्या 3चा वर्ग 9 या ठिकाणी लिहिलेला दिसतोय. त्याच पद्धतीनं 28 जो आहे या 28च्या अंकांचा फरक आपण घेऊया 6 आणि 6चा वर्ग 36 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढे आता 74ला 85 दिसत आहेत.
तर पुन्हा 28ला काय? आता या ठिकाणी दिसेल आपल्याला बघा 74 याच्या अंकांची बेरीज आहे 11. तेच 11 74 मध्ये प्लस केलेत आणि झालंय 85. मग आपल्याला 28च तसंच करायला हवं. 28 त्याच्या अंकांची बेरीज आहे 10. 28 मध्ये 10 मिळवल्यानंतर 38 ही संख्या येणार आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 38. आणखी पुढे गेलो आपण 6व्या प्रश्नामध्ये. आता 74च्या पुढे लिहिलेले आहेत 77. लगेचच विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं असेल. पुन्हा या ठिकाणी 74 अंकांचा जो फरक आहे, अंकांची जी वजाबाकी आहे ती आहे 3. 74 मध्ये 3 प्लस केले तर ते 77 होतात. अर्थातच 28 मध्ये सुद्धा अंकांचा जो फरक आहे 6, 28 मध्ये 6 प्लस केल्यानंतर त्याचं उत्तर 34 येणार आहे. पुढे जाऊया आपण. आता मात्र 74ला 63 दिसत आहेत, तर 28ला काय? इथं लक्षात येईल आपल्या 74च्या अंकांची बेरीज 11 येते आणि तेच 11 74 मधून वजा केलेले आहेत म्हणजे आले 63. त्याच पद्धतीने आपल्याला 28ला देखील करायला लागेल. 28 मधून अंकांची बेरीज आपण वजा करू. अंकांची बेरीज 10 आहे म्हणजेच उत्तर आपलं 18 येणार आहे. 8व्या प्रश्नाकडे गेल्यानंतर 74ला 27 दिसत आहेत आपल्याला. आता 74 तोच आहे, 28ही तोच आहे. 74ला 27 तर त्याचं कारण तुम्हाला या ठिकाणी दिसेल. 74च्या अंकांची वजाबाकी म्हणजे जो फरक आहे तो फरक आहे 3 आणि 3 चा घन 27. त्याच पद्धतीनं 28 जो आहे तो 28 मधल्या अंकांची वजाबाकी 6 आणि 6 चा घन 216 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. 74ला 65 आहेत आता, तर 28ला काय? आता मात्र बघा या ठिकाणी 74चा 65 करताना 7चा वर्ग 49 आणि 4चा वर्ग 16 या दोघांच्या वर्गांची बेरीज 65 आहे. अगदी त्याच पद्धतीनं 28च्या बाबतीतही आपल्याला तेच करायला लागेल. 2चा वर्ग आणि 8चा वर्ग या दोघांचा वर्ग, 8चा वर्ग 64, 2चा वर्ग 4 या दोघांची बेरीज 68. 68 हे आपलं उत्तर आहे. इथं 74चा 37 केलेला आहे. 74च्या निम्मे 37 होतात, तर 28च्या निम्मे 14 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर असे कितीतरी प्रश्न आपल्याला तयार करता येतील. दोनच संख्या आपण केलेल्या आहेत. 74चा 148 दिसतोय आता. 74 दुने 148 होतात म्हणून 28 दुने 56 हे आपलं 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता मात्र 74ला 33 दिसत आहेत 12व्या प्रश्नामध्ये, तर 28ला काय असेल? आणि मग लक्षात येईल तुमच्या इथेही तसाच प्रकार आहे. 7चा वर्ग 49, 4चा वर्ग 16 त्यातील फरक 33. अगदी तसंच इकडे पुढे सुद्धा करायला लागेल आपल्या 28च्या बाबतीतही. 8चा वर्ग 64, 2चा वर्ग 4 आणि त्यातला फरक 60. म्हणून 60 हे अचूक उत्तर आहे. आणि आता आपण जाऊया तुमच्यासाठीच्या प्रश्नांकडे. विद्यार्थी, शिक्षक बांधव यांना माझी विनंती आहे की आपण हा प्रश्न वाचणार आहोत आणि या प्रश्नाचं जे काही तुम्हाला उत्तर वाटतं ते मला तुम्ही आपल्या चॅट बॉक्समधून पाठवायचं आहे. बघूया, आपण प्रयत्न करूया. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तसाच तिसऱ्या पदाशी समसंबंध असणारे चौथे पद शोधा. आता मला या ठिकाणी चॅट बॉक्समध्ये आपल्याकडून पर्याय क्रमांक अपेक्षित आहे. पाचशे 76ला
324 तर 169 ला काय? अगदी काही सेकंद मी थांबणार आहे, आपल्या उत्तराची प्रतीक्षा करणार आहे. आपल्याला काय वाटतं? चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय. आपलं उत्तर चॅट बॉक्स मध्ये हवंय मला. बघा, याच्या स्पष्टीकरणाकडे जाऊया आपण. .576 ला 324 तर 169 ला काय? 576 चा 324 कसा बरं झाला असेल? काही वजा केलं असेल का? काही निम्मे केले असेल का? असे अनेक प्रश्न आपल्याकडे येतात. पण 576 चा 324 करताना 5 आणि 7 12, 12 आणि 6 18, या 18चा वर्ग 324 लिहिलेला आहे. म्हणजेच आपल्याला 1 आणि 6 7, 7 आणि 9 16, 16चा वर्ग 256 हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 825 ला 734 तर 461 ला काय? आपल्या उत्तराची प्रतीक्षा आहे. हॅलो. हा सर, आवाज येत नाही. आवाज. हॅलो. सर, आता येतोय आवाज? हो, येतो. आता येतो. ओके ओके. तर या ठिकाणी बघूया आपण. 825 चा 734 होताना काय केलं गेलं बघा. 8चा मागचा अंक घेतलाय 7, 2च्या पुढचा अंक घेतलाय 3 आणि पुन्हा 5च्या मागचा अंक घेतलाय 4. अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला 461 वर हा प्रयोग केला तर 4च्या मागचा 3, 6च्या पुढचा 7 आणि 1च्या मागचा 0 म्हणजे 370 हे आपलं अचूक उत्तर आहे. आपण आपल्याला जे वाटतंय तो पर्याय पाठवू शकतात मेसेजमध्ये किंवा ती संख्या सुद्धा पाठवू शकतात. उत्तर असलेली जी संख्या आपल्याला वाटतंय ती. फक्त सगळ्यांचे माईक बंद ठेवलेले आहेत, आपल्याला कोणाला बोलता येणार नाही, पण उत्तराचा पर्याय मात्र आपण पाठवू शकतायत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 27 ला 729 तर 53 ला काय?
काही सेकंद मी थांबणार आहे आपल्या प्रश्नाची वाट बघत, उत्तराची वाट बघत. आपलं उत्तर चुकलं तरी चालेल, हरकत नाही. हँड रेज करतायत काही मंडळी, पण हँड रेज न करता आपल्याला चॅट बॉक्स मध्ये टाकता येईल. बघा, 27ला 729 तर 53ला काय? इथं लगेच आपल्याला असं लक्षात येतं की अरे 27चा तर वर्ग केलेला दिसतोय 729, मग 53चा वर्ग असेल का? पण मला खाली तसे वर्ग असलेले काही संख्या दिसत नाहीत, मग वर्गाचं नाही या ठिकाणी. मग काय असेल? जाऊया आपण स्पष्टीकरणाकडे जाऊया. 27चा 729 कसा झाला बघा, अंकांच्या बेरजेचा घन. अंकांच्या बेरजेचा घन झालेला आहे या ठिकाणी. आणि मग आपल्याला देखील ही जी 53 आहे, ही 53च्या अंकांची बेरीज करायला हवी. यस यस यस, आपले चॅट बॉक्स अगदी क्लिअर मला दिसत आहेत आता. खूप छान. 53 अंकांची बेरीज झाली 8 आणि 8चा घन 512, हे त्याचं अचूक उत्तर आहे. आमच्या काही बांधवांनी चौथा पर्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांना असं वाटलं की कदाचित 53चा वर्ग असू शकतो, पण तो फसवा पर्याय त्या प्रश्नामध्ये आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 831 831ला 576, 831ला 576 तर 163ला काय? व्हेरी गुड, एक्सलंट, खूपच छान. जाऊया आपण स्पष्टीकरणाकडे. बघा, 831ला 576 होताना अंकांचा गुणाकार केला गेला आहे. 8 त्रिक 24, 24 एके 24, 24चा वर्ग 576. आणि मग इथं सुद्धा 6 त्रिक 18, 18 एके 18, 18चा वर्ग 324. खूप छान सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्नाकडे जाऊ आपण. 73ला 64 आहे आता, तर 82ला काय? 73ला 64 तर 82ला काय? जाऊया आपण स्पष्टीकरणाकडे. 73ला 64 कसा झाला? 64 ही घन संख्या आहे. 73च्या अंकांची वजाबाकी केली, अंकांची वजाबाकी आली 4 आणि 4चा घन 64 हे उत्तर आहे. हे 64 लिहिलेले आहेत. मग आपल्याला तीच क्रिया 82 वर करायची आहे. 8तून 2 गेले 6, 6चा घन 216. गुड. चला पुढे जाऊया आपण. 11ला 66 तर 7ला काय? खूप छान उत्तर देत आहेत सगळे मंडळी, छान विचार करतायत. आपली तयारी खूप छान झालेली दिसते मला. वा रे वा, गुड. जाऊया आपण स्पष्टीकरणाकडे वळूया. अकराला 66 तर 7ला काय? अगदी साधं त्याचं उत्तर आहे. 11वी त्रिकोणी संख्या 66 आहे. 11वी त्रिकोणी संख्या जर 66 असेल तर 7वी त्रिकोणी संख्या पर्याय क्रमांक 4 28 ही 7वी त्रिकोणी संख्या आहे.
पुढे जाऊया आपण. आठला 584 तर 6ला काय? उत्तर पाठवायचंय आपण. वा, गुड गुड, चांगला प्रयत्न आहे. चुकलं तरी चालेल, सगळ्यांनी प्रयत्न करा. चला स्पष्टीकरणाकडे वळूया आपण. 8ला 584. आता हा 8चा 584 होताना लगेच लक्षात आलं पाहिजे आपल्याला, 8चा घन 512 आहे, 8चा वर्ग 64 आहे आणि 8 म्हणजे घन, वर्ग आणि ती संख्या या तिघांची बेरीज 584 आहे. 6च्याही बाबतीत मला तेच करायला लागेल. 6चा घन 216 आहे, 6चा घन 36 आहे, अधिक 6, 6चा घन, 6चा वर्ग आणि 6 या सगळ्यांची बेरीज होते 258. पर्याय क्रमांक 3 ज्यांनी ज्यांनी उत्तर दिले त्यांचं उत्तर अगदी अचूक आहे. चला पुढे जाऊया आपण. 87ला 113 तर 94चं काय? 87ला 113 तर 94चं काय? वा वा वा, गुड गुड. अर्थातच पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. 97. बघा, 87चा 113 करताना 8चा वर्ग अधिक 7चा वर्ग केला गेलाय. 8चा वर्ग अधिक 7चा वर्ग 64 अधिक 49 113 होतात. त्याचप्रमाणे 94चं करताना सुद्धा 9चा वर्ग 81, 4चा वर्ग 16 आणि दोघांची बेरीज होते 97. पुढच्या प्रश्न लगेच तुमच्या समोर तयार आहे. 29 41 तर 47 काय? अगदी काही सेकंद मी थांबणार आहे फक्त आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेसाठी. खूपच स्तुत्य प्रयत्न आहे सगळ्यांचा. चला जाऊया पुढे आपण. 29ला 41 ही संख्या बघत असतानाच आपल्या लक्षात येते की अरे ह्या दोघं मूळ संख्या आहेत. मग 29च्या पुढची 41 ही तिसरी मूळ संख्या आहे. 29च्या पुढे 31, 37 या दोन संख्या गाळल्यात आणि 41 नावाची संख्या आली. अगदी त्याच पद्धतीने 47च्या पुढे आपल्याला दोन संख्या गाळायला लागतील. 47, 53, 59 आणि 61 ही ती तिसरी संख्या आहे. ते उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं. पुढच्या प्रश्नाकडे लगेच जाऊया आपण. 23:31 देन 34:23ला 31 आहेत तर 34ला काय असले पाहिजेत? कोणती संख्या असली पाहिजे? अरे वा, खूपच छान. बघा, हा 31 तयार करताना 2चा वर्ग आणि 3चा घन केला गेलाय. 2चा वर्ग आणि 3चा घन. 3चा घन 27, 2चा वर्ग 4, 31 झाला.
अगदी त्याच पद्धतीने इथे करायचं आहे आपल्याला. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे आपलं 73. 3चा वर्ग 9, 4चा घन 64, या सगळ्यांची बेरीज आहे 73. पुढच्या प्रश्नाकडे या. 75ला 24 येत आता, तर 51ला काय? वा, गुड गुड. जाऊया आपण. खूप छान. बघा, 75ला 24 कसे बरे झाले असतील? कदाचित असं वाटेल की अरे बाबा 75ला 3ने भागून काय झालंय का? नाही. मग 7 5 12 यांची बेरीज करून त्याची दुप्पट केली आहे का? असू शकते, पण मग इकडे पुढे तसं उत्तर दिसत नाही. बघा, 7 5 12, 12चे दुप्पट 24 असा विचार येणं स्वाभाविक आहे, पण पुढे तसं उत्तर दिसत नाही. मग मला 24 कडे जाताना 7चा वर्ग 49, 5चा वर्ग 25 आणि या दोघांचा फरक 24 असा झालेला आहे. मग इथं पुढे सुद्धा आपल्याला तेच करायला हवं. 5चा वर्ग 25, 1चा वर्ग 1 आणि त्या दोघांचे वजाबाकी आहे 24. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 345ला 405, तर 175ला काय असू शकतो? बघा, 345ला 405 कसा बरं झाला असेल? या 345च्या सगळ्या अंकांचा गुणाकार करूया आपण. 3 चोक 12, 12 पंचे 60, सगळ्या अंकांचा गुणाकार 60 झाला. तो 60 जर 345 मध्ये प्लस केला तर उत्तर आपलं 405 येतंय. तीच कृती मला 175 वर करायची. 1 7 7, 7 5 35. 175 मध्ये 35 मिळवल्यानंतर आपलं उत्तर काय असणार आहे? 210 हे आपलं उत्तर असणार आहे. तीनशे 45ला 405, तर 175ला काय? अंकांचा गुणाकार केला, तो गुणाकार मिळवला आणि आपलं उत्तर आलेलं आहे. आता पुढे जाऊया आपण. 785, त्याला आहे 765, तर 492ला काय? गणित सोडवता येत नाही, अगदी बरोबर आहे, पण त्याचं स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे खाली. हे स्पष्टीकरण जर आपण वाचलं तर बऱ्यापैकी कळेल आपल्याला. बघा, 345 कडे लक्ष द्या. 3 चौक 12 पंचे 60, हा 60 मिळून 405 होतात. तर इथं सुद्धा गुणाकार 175 मध्ये अंकाचा गुणाकार मिळवला की उत्तर 210 येतंय. अशा पद्धतीचा प्रश्न होता. 785चा 765 कडे चाललोय आपण आता. इथं सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आता अंकांची बेरीज करू. 7 आणि 8 15, 15 आणि 5 20. 7 आणि 8 15, 15 आणि 5 20. 785 मधून जर 20 वजा केले तर 765 येत आहेत. स्पष्टीकरणाकडे जाऊ आपण. बघा, 785 मधून अंकांची बेरीज जर वजा केली तर 765 येत आहेत. मग मला 492 मधून सुद्धा अंकांची बेरीज वजा करता येईल आणि ती बेरीज आहे 9 आणि 4 13 आणि 2 15. 15 वजा केले, 15 जर वजा केले तर 477 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 477.
पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे 73 ला 343, तर 82 ला काय? ला 343 करताना असं लक्षात येईल की 73ची काय गुणाकार 2, 3 ने गुणून काय होतोय का? तर नाही होते. खूप छान. बघा उत्तरांचा प्रतिसाद अतिशय छान येतोय. 73चा 343 होताना लक्षात घ्या, हा जो पहिला अंक आहे 7, या 7चा तिसरा घात केलेला आहे. तिसरा घात म्हणजे घन. 7चा तिसरा घात करून 343 होत आहेत. म्हणजेच 8चा दुसरा घात करणे अपेक्षित आहे आपल्याला. 8चा दुसरा घात म्हणजे 8चा वर्ग, आणि 8चा वर्ग आहे 64. बघा स्पष्टीकरणामध्ये घेऊ आपण. 7चा घन 343 आणि 8चा वर्ग 64. पुढच्या प्रश्नाकडे पुन्हा जाऊया आपण. 7 336, तर 10 काय? विचार करून अगदी अचूक उत्तर पाठवायचा प्रयत्न करा. वा, गुड गुड, अगदी छान. बघा 7चा घन 343 येतो. त्या 343 मधून 7 वजा करून घेतलेला आहे, आले 336. मग 10चा घन 1000 येतात. 1000 मधून पुन्हा 10 वजा केले 990. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. स्पष्टीकरण त्यानंतर लक्षात येईल आपल्या. पुढे आता 3 ला 39 दिसत आहेत, तर 6 ला काय असू शकतात? तीन ला 39, कदाचित असं वाटू शकतं आपल्याला 3 ला 13 ने गुणलंय का? 13 ने गुणून 39 होतात कदाचित. इथं 3 लिहून 3चा वर्ग पुढे लिहिलाय का? असंही वाटू शकतं आपल्याला. 3 आणि पुढे 3चा वर्ग 9 असा लिहिलेला आहे. मग 6, 6च्या पुढे 6चा वर्ग राहिला असता तर कदाचित चान्स होता आपल्याला, पण तसं काही दिसत नाही. 3चा 39 कसा बरं झाला असेल? पुन्हा एकदा 3चा घन 27, 3चा वर्ग 9 आणि त्याच्यात मिळवले 3 आणि झाला 39. अगदी त्याच पद्धतीनं 6चा घन 216, 6चा वर्ग 36 आणि त्यात मिळवला 6, हे होतात 258. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे या. आता 5 ला 100 दिसत आहेत आपल्याला. 9 ला काय असू शकतो? पाच ला 100, तर 9 ला काय असू शकतो? अगदी बरोबर. 5 ला 100 असण्याची सुद्धा अनेक कारणं आहेत, पण त्या कारणांचे पर्याय जर आपल्याला दिसत असतील तर ठीक आहे, पण पर्याय दिसत नाही. आता एका विद्यार्थ्याला असं वाटणं स्वाभाविक आहे, 5चा 100 आहे ना, तर 5 दुने 10 केला, 10चा वर्ग लिहिलाय 100, असं वाटणं स्वाभाविक आहे. कदाचित 20 ने गुणला 5 ला, 5 ला 20 ने गुणून 100 झालेले आहेत, तसंही वाटणं स्वाभाविक आहे. पण हा जो 100 आहे, जर का ते पर्याय, त्या विचाराचे पर्याय आपल्याकडे उपलब्ध नाहीत, तर मात्र आणखी वेगळा विचार आपल्याला करायचा आहे. 5चा घन 125 होतात, 5चा वर्ग 25 होतात. 125 आणि 25 या दोघांची जी वजाबाकी आहे, ती वजाबाकी आहे 100. आणि म्हणूनच 9चा घन 729, 9चा वर्ग 81, त्या दोघांची वजाबाकी जी केली ती आहे 629.
48. तर बघा, संख्यांवर असे खूप सगळे प्रश्न आपल्याला तयार करता येतील, पण आपल्याला या समसंबंधामध्ये काही शब्दांचे पण प्रश्न असतात, काही इंग्रजी अक्षरांचे पण प्रश्न असतात आणि काही आकृत्यांचेही प्रश्न असतात. तर काही प्रश्न या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न असा आहे, चिंच हे टार्टारिक आम्ल आहे चिंचेमध्ये, तर लिंबूमध्ये कोणतं आम्ल असेल? आणि याचं उत्तर मी तुम्हाला देऊन टाकलेलं आहे. लिंबामध्ये सायट्रिक आम्ल आहे. असे विज्ञान विषयातून काही प्रश्न आपल्याला तयार करता येतील, काही इतिहासातून तयार करता येतील, काही भूगोलातून तयार करता येतील आणि काही मराठीतून तयार करता येतील. पुढचा प्रश्न दिसतोय आपल्याला 6/256. तर रे किती असू शकतो? आता विज्ञान विषयाचा अभ्यास जर आपला पूर्ण झाला असेल तर याचं उत्तर लगेच मिळतंय आणि आलंय विद्यार्थ्यांकडून, उत्तर येते विद्यार्थ्यांकडून किंवा आमच्या शिक्षक बांधवांच्याकडून सुद्धा उत्तर येते. गुड. आता 6/256 हे जे आहे, ही आहे ध्वनीची वारंवारिता. 6 या ध्वनीची वारंवारिता 256 आहे आणि रेची वारंवारिता 280 आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. शैवाल क्लोरेल्ला तर कवक काय? शैवाल क्लोरेल्ला असेल तर कवकाचं उदाहरण आहे अळंबी, आणि म्हणून अळंबी हे त्याचं अगदी योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिलला आहे, तर जागतिक रक्तदान दिन कोणता आहे? वा वा, गुड गुड. वा वा, आमच्या हर्षल कडून पण उत्तर आलेलं आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 14 जून. पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की रेडिओमध्ये जर कोरडा विद्युत घट वापरत असतील तर मोटारमध्ये कोणता विद्युत घट वापरला जातो? कोणत्या प्रकारची बॅटरी वापरली जाते? असा प्रकारचा एक प्रश्न आहे. आपल्या विज्ञानाच्या पुस्तकातला हा प्रश्न आहे, इयत्ता 8वीच्या. इथं मात्र उत्तर चुकताना दिसतंय बऱ्याच मुलांचं. येस येस येस. रेडिओमध्ये जर कोरडा विद्युत घट असेल तर मोटारीमध्ये लेड आम्ल विद्युत घटाचा वापर केलेला असतो. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पुढे काही प्रश्न आपण इंग्रजी अक्षरांच्यावर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर बीई याच्यासाठी जे असेल तर सीडी साठी काय असू शकतो? बीई साठी जर जे नावाचा अक्षर आहे तर सीडी साठी काय असू शकतंय? अतिशय स्तुत्य असा रिस्पॉन्स आहे सगळ्यांचा. बघा, स्पष्टीकरणाकडे जाऊया आपण. बीई साठी जर जे असू शकतो तर सीडी साठी एल या अक्षरांचा जो क्रम आहे त्या क्रमाचा गुणाकार केलेला आहे. बी चा क्रमांक 2, ई चा क्रमांक 5, बे पंचे 10, 10वा अक्षर जे, सी चा क्रमांक 3, डी चा क्रमांक 4, 4 त्रिक 12, 12व्या क्रमांकाचा अक्षर आहे एल. जर डीबी साठी टी आहे तर सीए साठी काय असू शकतो? यासाठी आपल्याला अक्षरांचे क्रमांक पाठ असणं गरजेचं आहे. अगदी पाठच पाहिजेत ते. कोणतं अक्षर कितीव्या क्रमांकाला आहे, डाव्या बाजूकडून, अगदी उजव्या बाजूकडून देखील. स्पष्टीकरणाकडे जाऊया आपण. डीबी
अक्षरांचे जे क्रम आहेत आपलं, डी चा क्रमांक 4 आणि बी चा क्रमांक 2 यांचे वर्ग करायचे आहेत. 4 चा वर्ग 16, 2 चा वर्ग 4, यांची बेरीज 20. 20व्या क्रमांकाचा अक्षर आहे टी. त्या तोच प्रयोग आपण सीए वर जर केला तर 3 चा वर्ग 9, 1 चा वर्ग 1, त्यांची बेरीज 10 आणि 10व्या क्रमांकाचा अक्षर आहे जे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. के क्यू ई ला जे एस बी, देन टी एम ओ साठी काय? टी एम ओ साठी काय असू शकतं? गुड गुड, खूप चांगली उत्तरं येत आहेत सगळ्यांची. बघा, पहिल्यांदा आहे एक अक्षर कमी करणे. के च्या मागे आलो आपण तर जे. क्यू मध्ये मात्र 2 अक्षर पुढे जाणे आणि पुन्हा ईच्या साठी 3 अक्षर मागे येणे. अगदी तोच प्रयोग इथं करायचा आहे आपल्याला. टीच्या 1 अक्षर मागे म्हणजे एस, एमच्या 2 अक्षर पुढं म्हणजे ओ आणि ओच्या 3 अक्षर मागे म्हणजे एल. एस ओ एल पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. बघा, 2020 ची प्रश्नपत्रिका मला दिलेली आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये समसंबंध या घटकावर कोणते प्रश्न आहेत ते बघता आपल्याला काय करता येईल बघूया आपण. याच्यावर मला 5 प्रश्न 2020 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये मिळालेले आहेत. हे 5ही प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर आहेत. कदाचित छोटा फॉन्ट तुम्हाला दिसत नसेल. पहिला जो शब्द आहे रसना, त्याच्या समोर लिहिलेलं आहे जीभ. तर पादप आणि पुढे 2 पर्याय विचारलेले आहेत. पादपसाठी 2 पर्याय. तर पादप म्हणजे वृक्ष आणि त्या वृक्षाला द्रुम नावाचा एक शब्द आहे जोडाक्षरांमध्ये, द्रुम आणि तरु. हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पाण्याला H2O असं म्हणतात, असा पुढचा प्रश्न आहे बघा. पाण्याला H2O असं म्हणतात तर मिठाला काय म्हणत असतील? हे मात्र बहुतेक मुलांना सांगता येईल. आपल्या विज्ञानातलाच प्रश्न आहे हा. मीठ म्हणजे NaCl. पुढे जाऊया आपण. बघा, 253 ला 450 हा संख्यांचा प्रश्न आहे. तर 341 ला काय? आता बघा, आपल्या लक्षात येईल 253 ला 450 कसे बरं झाले असतील? मला असं दिसतंय पहिल्यांदा. मला असं दिसतंय 253 ची मी बेरीज करतो अंकांची. 5 आणि 2 7 आणि 3 10. त्या 10 ला 45 ने गुणलेलं आहे. 10 ला जर का 45 ने गुणलं तर 450 उत्तर येते. मग मला पुढे सुद्धा तसंच करायला लागेल. 3 आणि 4 7, 7 आणि 1 8. त्या 8 ला जर मी 45 ने गुणलं तर मला पर्याय क्रमांक 1 360 दिसतोय. या एका उत्तरापर्यंत पोहोचलो आपण. पर्याय क्रमांक 2 आणखी पाहिजे आपल्याला. मग या ठिकाणी 253चा गुणाकार करूया आपण अंकांचा. 5 दुने 10, 10 त्रिक 30, 30 आणि त्या 30च्या निम्मे 15. या दोघांचा गुणाकार 450 येतोय. अगदी त्याचप्रमाणे 3 चौक 12, 12 एके 12, 12च्या निम्मे 6, 12 आणि 6 यांचा गुणाकार 72 येतोय. पर्याय क्रमांक 4. पुढे इंग्रजी अक्षरांचा प्रश्न आहे. हा सुद्धा मगाशी आपण घेतला त्याच पद्धतीचा प्रश्न. अगदी बरोबर, तुमची उत्तरं बरोबर येत आहेत. छान छान, अगदी बरोबर. मागची पुढची अक्षरं घ्यायची आहेत आपल्याला.
पर्याय क्रमांक 2. 47 मध्ये आकृत्यांचा प्रश्न आहे. आकृत्यांचा प्रश्न आहे. आकृत्यांच्या प्रश्नामध्ये तुम्हाला असं दिसतंय की या आकृतीमध्ये काहीतरी बदल झालेला आहे. इथं मला एकच वर्तुळ होतं, 2 वर्तुळ झाले. एकच स्टार होता, अर्ध स्टार, इथं 2 होते, त्याचा एकच झालाय. त्या पद्धतीचं कोणतं उत्तर असू शकतं? निरीक्षणाने आपल्याला कदाचित कळलं असेल की पर्याय क्रमांक 3 हे या आकृतीचं अचूक उत्तर आहे. धन्यवाद. खरं म्हणजे एकच तासामध्ये हा संपूर्ण टास्क पूर्ण करायचा होता, त्यामुळे कदाचित आपल्याला थोडंसं घाईघाईत घ्यावं लागलं असेल, पण आपण सगळे विद्यार्थी आणि सगळे शिक्षक खूप शार्प आहात. आपले जे रिस्पॉन्स या ठिकाणी येत होते त्या रिस्पॉन्सवरून मला कळत होतं की आपली तयारी खूप चांगली झालेली आहे. हा घटक असा आहे, याचे कितीही प्रश्न आपण सोडवले तरी ते कमीच पडतात. प्राश्निक जे असतात, जे हे प्रश्न तयार करतात, ते कोणतं टेक्निक वापरतील, कोणता क्लू वापरतील, काही सांगता येत नाही. जसं सुचेल त्या पद्धतीने ते प्रश्न तयार करत असतात आणि हे चॅलेंजिंग प्रश्न असतात. ज्याला चौरसातील संख्या नावाचा प्रश्न सुटला, ज्याला समसंबंध नावाचा प्रश्न सुटला, अशा विद्यार्थ्यांना मेरिटला अगदी टॉप राहण्याचा खूप चांगला चान्स असतो. कारण जनरली पास होणारी जी मुलं असतात, सामान्य मुलं, ही कदाचित या प्रश्नांमध्ये मागे पडलेली दिसतात. त्यांना कदाचित समसंबंध नावाचा घटक तितका प्रभावीपणे सोडवता येत नाही. एक आठवडा आपल्या परीक्षेसाठी राहिलेला आहे. या एका आठवड्यात आपण या घटकांचा जास्तीत जास्त सराव करावा आणि जो काय उपक्रम सन्मान्य आशिषजी एरेकर साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर, तथा सन्मान्य भास्कर पाटील साहेब, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर, यांनी एक मोठ्या अपेक्षेने हा अतिशय स्तुत्य उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आहे. आपल्या सराव परीक्षा देखील खूप जिल्हा परिषदेने घेतलेल्या आहेत. याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा आणि अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे जास्तीत जास्त विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आणि जिल्हा गुणवत्ता यादीत झळकतील, अशा आपल्या सगळ्यांना, मार्गदर्शक शिक्षकांना देखील आणि परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो. मला आज या ठिकाणी ऑनलाईन लिंकवर जॉईन होऊन आपल्याला मार्गदर्शन करण्याची जी संधी जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिली, याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. ज्यांनी या संयोजनाची भूमिका पार पाडली त्या सर्वांना देखील मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया मला खूप छान येत आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातील नामवंत शिक्षकाचं मार्गदर्शन आपण अहिल्यानगर शिक्षण विभागाने यावर्षी मुलांसाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. अनेक मौल्यवान शिक्षकापैकी आपण होतात. ठाणे जिल्ह्यातून आपण आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्याला समजेल अशा सोप्या आणि साध्या भाषेमध्ये अतिशय छान पद्धतीने हा घटक आपण घेतलात. त्याबद्दल जिल्हा परिषद शिक्षण विभाग अहिल्यानगर यांच्या वतीनं मी मनापासून आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद.